भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आता आपल्या एमपीएससी, संयुक्त पूर्व परीक्षा आणि पोलीस भरतीसाठी अवेलेबल झाला आहे। या ठिकाणी इंडियाचे टॉप एज्युकेटर जसे की किरण गायकवाड सर, सचिन ढवळे सर, अभिजित राठोड सर तुम्हाला इथे पाहायला भेटतील। सोबतच रुनवाल सर, कोल्टे सर, वारुलकर सर, सोनवणे सर आणि साठे सर सगळे आपल्या आपल्या विषयांचे स्पेशलाइज्ड टीचर्स आहेत। या ठिकाणी हे लाईव्ह लेक्चर्स घेतात। तुम्हाला या सगळ्या लाईव्ह लेक्चर्स मोफतमध्ये पाहायचे असतील तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलो। तिथे अनलॉक कोड विचारतील, तिथे टाइप करून टाका SOHEL सोहेल LIV लाईव्ह, सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड वापरा, तुम्हाला सगळं फ्री मध्ये पाहता येईल। हे फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअरसाठी। सोबतच तुम्हाला दररोज T20 टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची असेल, त्याच्यामध्ये दररोज 20 चालू घडामोडीचे प्रश्न असतात, 20 मिनिटात सॉल्व्ह करायचे असतात अनअकॅडमी ॲपवर। सोमवार ते शुक्रवार आणि वेळही ठरलेला आहे 7:30 ते 7:50 पर्यंत। 20 क्वेश्चन 20 मिनिटं, हे सुद्धा तुम्ही दररोज फ्री ऑफ कॉस्ट सोडवू शकता। तिथं अनलॉक कोड काय टाकायचा SOHEL LIVE लाईव्ह, सोहेल लाईव्ह हा जर अनलॉक कोड वापरला तुम्हाला ती सगळी टेस्ट सिरीज मोफत मध्ये सोडवता येईल। हे फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअरसाठी। फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये स्वागत आहे। आज आपण एक एमपीएससी परीक्षांचं काय होणार या शीर्षकाखाली एक बातमी आली आणि त्याच्यात सगळ्यात मेन टॉपिक हे होतं की आयोगाच्या एका अधिकाऱ्याद्वारे त्याचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे। तर काय आयोगाचं म्हणणं आहे, आयोग परीक्षेबद्दल काय म्हणत आहे, ते आपल्यासाठी फार आवश्यक टॉपिक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत। जर चॅनलवर प्रथमच आला असाल, संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लवकरच आपण आपला YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंट सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरत जाऊ नका। तर चला जास्त वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया। तर जे शीर्षक होतं आजच्या पेपरमध्ये काय होतं, एमपीएससी परीक्षांचे काय होणार, आयोगाचं राज्यसेवेची पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी पूर्व परीक्षा यांचं काय होणार आहे। एका आयोगातील व्यक्ती, एका आयोगातील अधिकारी आहे उच्च पदावरील, त्यांनी स्टेटमेंट दिलाय। काय ते स्टेटमेंट आहे ते सुद्धा पाहूया। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्या 2020 मधील 3 परीक्षा कोरोनामुळे पूर्ण ढकलण्यात आल्या। त्यानंतर आता आरक्षण प्रश्नामुळे त्यावर स्थगिती आली। आता स्थगिती आली म्हणजे स्थगिती सरकारनं कोरोनाचं कारण सांगून पुढे ढकलल्या, स्थगिती वगैरे नाही आली। आणि हा स्थगिती शब्द वापरला पण स्थगिती वगैरे नाहीये। आम्ही एप्रिल महिन्यापासून परीक्षेची तयारी करत आहोत। आरक्षणावर न्यायालयात तारीख पे तारीख अशी स्थिती आहे, त्यावर कधी मार्ग निघेल, परीक्षा कधी होणार यावर राज्य सरकारने स्पष्टता दिली पाहिजे, असे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा गणेश फुटाणे हा एक विद्यार्थी आहे एमपीएससीचा अभ्यास करणारा, त्यांना आपलं मनोगत व्यक्त केलं होतं की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आणि सुप्रीम कोर्ट आता तारीख पे तारीख चालत राहणार आहे। 9 तारखेला काही योग्य काही डिसिजन झाला नाही, आता सुनावणी आहे 25 डिसेंबरला। परंतु तेव्हा सुद्धा या आरक्षणावरील स्थगिती उचलल्या जाईल का, हे सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि ते गॅरंटीने सांगता येत नाही। जर या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जर आयोग आपली परीक्षा थांबवून ठेवत असेल तर मग खूप पुढे जाण्याची शक्यता आहे। पण दुसरं अशी बाजू आहे की ज्याप्रमाणे 11च्या ऍडमिशन झाल्या, अजून दुसऱ्या काही स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती घेण्याचा विचार करत आहे शासन, त्याचप्रमाणे जर मराठा आरक्षण जे SCBCचा प्रवर्गातील जागा रिझर्व्ह ठेवल्या होत्या त्या जागा तेवढ्या रिझर्व्ह ठेवून एमपीएससीची परीक्षा घेतली जाते का, ते सुद्धा पाहण्याचा विषय राहू शकतो। तर 2020 मध्ये जी ऍड आली होती त्याच्यामध्ये अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा आणि राज्यसेवेचं नियोजन होतं। या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार होत्या, परंतु मार्च मध्ये कोरोना झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या आणि लॉकडाऊन काळात 3 वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या। अखेर 11 ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा, 1 नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा आणि 22 नोव्हेंबर रोजी अराजपत्रित गट ब ची परीक्षा होणार होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने SCBC आरक्षणावर स्थगिती आणल्याने राज्य सरकारने या तिन्ही परीक्षांवर स्थगिती आणलेली आहे। म्हणजे महत्वाचं कारण जे सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा जो सुप्रीम कोर्टाद्वारे सुनावणी चालू आहे, जोपर्यंत स्थगिती उठणार नाही तोपर्यंत परीक्षा होणे थोडं कठीण वाटत आहे। परंतु स्थगिती केव्हा उठेल हे सुद्धा गॅरंटीने सांगता येतं। सध्या आता कोर्टाची दिनांक दिली आहे 25 डिसेंबर। आपण तर अपेक्षा हेच करूया की स्थगिती कोर्टानं उचलली पाहिजे, आपल्या मराठा बांधवांना आरक्षण सुद्धा भेटलं पाहिजे, त्यांचा सुद्धा फायदा होईल आणि आपली परीक्षा सुद्धा लवकरात लवकर होऊन जाईल। तर 25 डिसेंबर 10 दिवस बाकी आहे, पाहूया काय होते। तोपर्यंत परीक्षा होणार नाही एवढं नक्की आहे। आता आयोगाचं काय स्टेटमेंट आहे ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवतो, ते पुढे दिलेलं आहे बघा।
आरक्षणाच्या प्रश्नामुळे 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली होती. त्याबाबत राज्य सरकारने 25 नोव्हेंबर रोजी आदेश काढून एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश द्यावा असे सांगितले. तसेच कोरोना काळात सरकारने शिक्षक भरतीवर स्थगिती आणली होती. त्यावेळी स्थगिती उठल्याने आता 6,000 शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र सरकारने अजून एमपीएससी परीक्षेवर स्पष्टता आणलेली नाही. म्हणजे इतर कोणत्याही सगळ्याच परीक्षा होत आहेत, भरती होत आहे, शिक्षक भरती 6,000 शिक्षक भरती होणार आहे, त्याच्यावर हा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न काही नाही, कोरोनाचा काही निर्बंध काही दिसत नाही. मग एमपीएससीच्याच परीक्षा का थांबवल्या हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर महेश घारबुडे हा सुद्धा विद्यार्थी आहे. त्यानं त्याचं स्टेटमेंट दिले की बा सगळ्या समाजातले विद्यार्थ्यांचा विचार करावं. सगळे मुळे पुण्याला वापस आले आहे, सगळे अभ्यास करत आहे, त्यांचा खर्च जास्तीत जास्त तिथं वाया जात आहे. कारण की जर परीक्षा झाल्या आहे नेमक्या तर ते परत येऊ शकतात, परंतु परीक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना पुण्यामध्ये खर्च करून तिथं राहावं लागत आहे. त्यांना त्याच्यामुळे त्यांचं जे मनोगत आहे ते व्यक्त केलेलं आहे. मेन पॅरेग्राफ जो मी तुम्हाला सांगत आहे ना, हा पॅरेग्राफ आहे बघा इथं, हा शेवटचा काय लिहिलाय. नाव न छापण्याच्या अटीवर एका आयोगाच्या व्यक्तीनं सांगितलंय, काय सांगितलंय, 2020 मधील परीक्षा घेण्याची आमची पूर्ण तयारी आहे. सरकारने जशी शैक्षणिक प्रवेशावरील स्थगिती उठवली तशी परीक्षांवरील स्थगिती उठवली तर आम्ही पुढील वेळापत्रक जाहीर करू शकतो. पण यासाठी शासनाचा निर्णय महत्वाचा आहे. म्हणजे आयोगानं काय केलं आहे की आयोगानं त्यांच्या अंगावरील जो प्रश्न आहे, त्यांच्या अंगावरील जो चेंडू होता, तो सगळा चेंडू आता कुठं फेकून दिला, तो शासनाच्या माथी मारलाय. किंवा आम्ही तर काही करू शकत नाही, शासनानं बंदी आणली आहे आणि शासनानं जर बंदी उठवली तर आम्ही ताबडतोब टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर करू आणि परीक्षा सुद्धा घेऊन घेऊ. म्हणजे आयोगानं हात वरी करून टाकले आहे. परंतु मित्रांनो, आयोग एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे, त्यांनी या प्रकारचं बिहेवियर ठेवणे हा कितपत तुम्हाला योग्य वाटतो? चला हे ठीक आहे, आपण समजू शकतो की आपल्या मराठा बांधवावर अन्याय होणार, त्यांच्या आरक्षणाच्या ज्या हक्काच्या जागा त्या चालल्या जातील. तोही प्रश्न लवकर आपण चला हेच होप करूया की 25 डिसेंबरला जो काही कोर्टाचा निर्णय येईल तो मराठा बांधवाच्या फेवरमध्ये येणार, त्यांच्या आरक्षणावरचा प्रश्न निपटणार, त्यांची स्थगिती उचलली जाणार, त्यांना आरक्षण भेटून जाईल आणि परीक्षा सुद्धा होऊन जाईल. तर ही न्यूज वापरून आता हे कळत नाहीये की हसावं की रडावं, कारण की परीक्षा होणार की नाही होणार ते अजूनही काही क्लिअर दिसत नाही. कारण आयोग शासनाकडे बोट दाखवत आहे आणि शासन आयोगाकडे बोट दाखवत आहे. म्हणजे नेमकं कोणाला विचारावं हे सुद्धा आता कळण्यास वाव नाहीये. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. परीक्षा होत नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा, उदास होऊ नका, कारण की आपल्या हातात या गोष्टी नाहीये. या सगळ्या आता आयोग आणि एक नाही तर शासन या दोघांच्या हातातल्या या गोष्टी आहे. आपण याच्यात काय करू शकत नाही. आपल्या हातात फक्त एवढं आहे की आपण आपला अभ्यास सतत कंटिन्यू चालू ठेवा. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बॅच अनअकॅडमी ऍपवर लॉन्च झाली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर एमपीएससी. एमपीएससीचा नुकताच अभ्यास ज्यांनी सुरू केलाय त्यांना कळत नाही की बेसिक कसा पक्का करावं, कुठून अभ्यास सुरू करावं, सिलेबस काय आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस करावं, त्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाची बॅच आहे मित्रांनो. लवकरात लवकर याच्यावर एनरोल करून घ्या. सोबतच तुम्ही रेफरल कोड SOHELLIV लाईव्ह सोहेल लाईव्ह वापरलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. अनअकॅडमी ऍपवर प्लसचे बरेचसे फायदे आहेत, जसे की लर्न लाईव्ह, तुम्हाला लाईव्ह क्लासेसमध्ये घरी बसल्या बसल्या सगळं मार्गदर्शन भेटेल, बाहेर निघायची गरज नाही. कोरोना काळात तर अतिशय फायदेशीर आहे. सगळं सिलेबस अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटेल. इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी शिकवतील. सगळ्या सिलेबस कव्हर करून दिले जाईल. सगळं डाऊट सुद्धा लाईव्ह क्लासेसमध्ये क्लिअर करून दिले जातात. स्टडी मटेरियल भेटतो पीडीएफच्या स्वरूपात, अँसर रायटिंगचे सेशन असतात आणि मेंटर तुम्हाला पर्सनली गायडन्स करतील आणि लाईव्ह टेस्ट, विषय निहाय टेस्ट, मॉक टेस्ट इथे घेतले जातात आणि सगळ्या टेस्टच्या संकल्पना आणि विश्लेषण इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी करून देतात. तर जास्त वेळ न लावता आजच अनअकॅडमी हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एमपीएससी, पोलीस भरती, PSI, STI एक कोणती तरी एक आपली जागा खात्रीलायक करून घ्या.